पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे ही शासनासोबतच आपलीही जबाबदारी असे वक्तव्य प्राध्यापक डॉक्टर गोपाल बछरे यांनी स्वातंत्र्यवीर शमशेरसिंग भोसले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात केले। लोणार तालुक्यातील शारा येथे पारधी समाजाचे स्वातंत्र्यवीर शमशेरसिंग भोसले ज्यांनी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणाची आहुती दिली यांची 223व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। पारधी समाजाचा इतिहास हा गौरवशाली आहे। स्वराज्याच्या स्थापनेमध्ये पारधी समाजाचा मोठा वाटा आहे। हा समाज भारताचा आद्य रहिवासी असून चौहान, पवार, शिंदे, सिसोदिया, भोसले हे या समाजाचे आडनाव आहेत। त्यामुळे काही इतिहासकारांचे मत आहे की पारधी समाज हा राजपूत समाजाची शाखा आहे। शेषराव शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। कार्यक्रमासाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश मापारी, शिवसेना उभाटाचे शहर प्रमुख गजानन जाधव, उपशहर प्रमुख लुकमान कुरेशी, अल्पसंख्याक सेनेचे शहर प्रमुख इक्बाल कुरेशी, माजी नगरसेवक श्याम राऊत, शाराचे सरपंच भागवत डवहळे, गुंध्याचे सरपंच आश्रुबा फुके, रिसोड पारधी समाजाचे तालुकाध्यक्ष बाबूराव भोसले याशिवाय मोठ्या संख्येने पारधी समाजाचे महिला पुरुष या कार्यक्रमास उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेट्टे, लोणार।